लोकशाहीतला सगळ्यात मोठ्या उत्सवाला आम्ही पुढे जातोय, एक लढाईला पुढे जातोय. तर ती लढाई लढत असताना निश्चितपणे थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद, जनतेचा आशीर्वाद पाठीशी असावा लागतो आणि त्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी माननीय गडकरी साहेबांची एक भेट घेतली आणि एकंदरच चंद्रपूरची त्यांनी माहिती जाणून घेतली. आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून काही बातम्या त्यांच्यापर्यंत गेल्या, ते चिंतित दिसले आणि त्यांची चिंता आम्ही सांगितलं का चिंता करण्याचं कारण नाहीये. निश्चितपणे आमचा नगरपालिकामध्ये जरी पराभव झाला असला तरी या महानगरपालिकेमध्ये आम्ही मोठ्याच मताधिक्याने जिंकून येऊ असा त्यांना आम्ही या ठिकाणी विश्वास दिलेला आहे. त्यांचे आशीर्वाद घेतले आणि चंद्रपूरमध्ये निवडणूक काळामध्ये प्रचारासाठी येण्याचं सुद्धा आम्ही त्यांना मागणी केली. पट्टे वाटपापेक्षा आज तिकीट वाटपा करता जास्ती आग्रही होतात. तिकीट वाटपाचं आहे चालू. आता एकेका ठिकाणी 15-15, 20 लोकांनी अपेक्षित तिकीटा मागितल्या, अडचणी होतात आहे आणि म्हणून निश्चितपणे लवकरच भारतीय जनता पार्टीचं चंद्रपूरचं तिकीट वाटप. आपल्या जे पाठीराखे होते त्यांना डावलण्यात येत असल्याची माहिती पुढे येत आहे. 2 याद्या दिल्या होत्या सर्वेक्षण करून काल तुम्ही. हे खरं आहे की मी तिथला विधानसभेचा सदस्य आहे, मी निवडणूक प्रमुख आहे. काही गोष्टी तिथे जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या असतात अपेक्षा की तिथली जे भौगोलिक स्थिती, राजकीय स्थिती, सामाजिक स्थिती ही माहीत आहे. तर त्यामुळे एक त्या प्रक्रियेमध्ये आपल्या लोकप्रतिनिधी, निवडणूक प्रमुखाची एक महत्वाची भूमिका असते, ती असावी अशी चंद्रपूरच्या सर्व कार्यकर्त्यांची, जनतेची इच्छा दिसते. किशोर जोरगेवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतलेली आहे. चंद्रपूर भाजपमधील वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झालेली आहे. तर महापालिका निवडणुकांच्या आधी भाजपमधला अंतर्गत वाद समोर आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपमध्ये अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा होत्या. त्यामध्ये आज भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे. बावनकुळे यांनी पट्टे वाटपाच्या मोहीम हाती घेतलेली आहे, तो अधिक गतिमान व्हावा याकरता भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं.